सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग विरोधात खानापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. ड्रोन सर्वेक्षण थांबवण्याबरोबर शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी खानापूर तालुक्यातल्या शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली विटा तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान शक्तीपीठ बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसह महिलांना आपल्या व्यथा मांडल्या. भाग्यनगरमधील एक रहिवासी शेतकरी रहिवासी आहे, रुपाली जगताप. आमचा शेतीच व्यवसाय आहे. आम्हाला दुसरा म्हणजे जीवनासाठी जे आवश्यक लागते ते शेतीशिवाय दुसरं काही मिळत नाही. सकाळी जनावरं आहेत, जनावरांचं शेणघाण करण्यासाठी जेव्हा मी उठली त्यावेळेस पहिल्यांदा गाड्या 6-7 गाड्या आमच्या गावात आल्या. ते बघितल्यानंतर म्हणजे असं घरात कोण आहे, सासू सासरे मुलं बाळ सगळं घरात ठेवून मी एकटी त्या ड्रोनच्या जवळ गेली. कोणसुद्धा म्हणजे असं जवळ त्यांना असं वाटलं की आता हे कोण येणार नाहीत. त्यांनी ड्रोन चालू करून सर्वेक्षण करायला चालू केलं होतं. मी ते ड्रोन ओढल्यानंतर त्यांना राग आला की ह्या बाई माणूस आहे आणि ड्रोन ओढायला लागल्या. त्यांनी माझ्या म्हणजे असे हातही ओढून ड्रोन माझ्या हातातून हिसकून घेतलं आणि नंतर मला म्हणजे ते काय ऐकणार. फक्त आम्ही दोघंजण तिथं होतो, माझे एक बंधू आणि आम्ही दोघे. तिथं असताना परत त्यांनी ते बंद केलं थोडा वेळापुरतं आणि थोड्या वेळाने अजून चालू केलं. अशा 2 वेळा झटापटी केल्या. झटापटीत माझ्या हाताला दुखापत झाल्या आणि हातातील बांगड्या वगैरे त्यांनी फोडून टाकल्यात. पण आम्हाला या शक्तीपीठाचा काही गरज नाही आणि आमच्या शेतात जर आम्ही भूमिहीन झालो तर आम्हाला ही सरकार काय घरात बसून खायला का देणार आहे का? आमचे लहान मुलं बाळ आहे ती, त्यांनी कुठं जायचं परत? आम्हाला हा शक्तीपीठ नको आहे आणि आम्हाला शक्तीपीठासाठी आम्ही काय करायचं ते आम्ही रक्त सांडू, आत्मदहन करू इथं येऊन, पण आम्हाला हा शक्तीपीठ नको आहे आणि आमच्या जमिनी आम्हाला परत द्या. आम्हाला बाकीचं काय मागायचं नाही. आमच्या जमिनी आम्ही काय तुमच्या दारात भीक मागायला आलो आहे का? कोण आमदार 4 दिवसाला येतो? कुणाचा बड्डे असू द्या, कुणाचं काय असू द्या, तो बड्डेला येतोय. आता कालपासून आम्ही फिरतोय. कोण सुद्धा एक आमदार सुद्धा गावात आला नाही का? काय नाही. त्याला काय फोन कॉल गेला नाहीत का गावात आमच्या? मग आम्हाला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्याला निवडून दिलं या, त्यांनी पुढे यावं ना. काय आमच्या आम्हाला काय पाहिजे ते ह्यांनी बघायचं आहे, त्यांचं काम आहे ना. माझं नाव राजकुमार प्रभाकर जगताप, माजी सरपंच बोलतोय. माझे या शक्तीपीठामध्ये साधारण 25 ते 30 गुंठ जमीन जात आहे. तरी माझं म्हणणं आहे की शक्तीपीठ हा रद्द झाला पाहिजे, कारण का भाग्यनगरमधील सगळ्यात अगोदर तलाव्यासाठी जमीन गेलेली आहे, त्याचबरोबर पाटासाठी जमीन गेलेली आहे. अजून किती अतिग्रहण शासनाला द्यायचे आणि आम्ही याच्यावर जगायचं कसं? आणि इथनं पुढं भविष्यात आमच्या मुलांनी करायचं काय? ना शासनाची नोकरी ना काय. तर याच्यासाठी आमचा शासनाच्या विरोधात शक्तीपीठाला सुद्धा विरोध आहे आणि ह्या मोजणीला सुद्धा विरोध आहे. आणि प्रशासनानं पहाटेचे 4 वाजता येऊन जर तुम्ही मोजणी करत असाल तर ही योग्य का अयोग्य हे शासनानं ठरवायचं आहे. की सर्वसामान्याला न्याय देताना तुम्ही 11-12 वाजता प्रशासन चालवताय आणि तुम्ही शासनाची मोजणी करताना पहाटे 4 वाजता उठून येत आहे. म्हणजे कुठला न्याय आणि कुठलं प्रशासन? याच्यासाठी आम्ही प्रशासनाविरोध आम्ही खरंच सगळे तात्पर्याने आम्ही विरोध करतोय आणि शक्तीपीठ हा रद्द झालाच पाहिजे. ड्रोनच्या पद्धतीनं सर्वे करायला आले होते, पण ते आम्हाला न काय सांगता न काय आम्हाला विचारता ते आले. आम्ही हाणून पाडायचा प्रयत्न केला, पण त्यांनी आम्हाला जबरदस्ती केली त्यांनी. पण हे कितपत म्हणजे बरोबर आहे की ह्यांच्याकडे तक्रार करायला आले की हे म्हणतात ऑफिस उघडं नाही, 10 वाजता या, नंतर या, आणि हे 5 वाजता कसे तिथं पोचतात आमच्या शेतामध्ये? तर हा काय शक्तीपीठाचा जे त्यांनी ही केलं आहे ते आम्हाला मान्य नाही आणि आमच्या शेतात कुणी उभा राहायचं नाही ना. आम्हाला काही तिथं शक्तीपीठाचा महामार्ग नको आहे. आता बघितली हातात घेतलंय. आमच्या तालुक्यातल्या नव्हे, गावातल्या इंच जमिनीला जर धक्का लागला तर शासनाची जी सत्तेची नशा आहे ती उतरवल्याशिवाय या आमच्या इथल्या आंदोलक महिला शेतकरी गप्प बसणार नाहीत, अशी भूमिका आहे. शासनाने जे काही सकाळी केलं, पोलीस असेल, CRP असेल किंवा अनेक दबावगट वापरून या ठिकाणी आमचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही त्यांना पुरून उरलो. आंदोलन कशा पद्धतीनं जिवंत ठेवायचं हे खानापूर तालुक्याला, कडेगाव तालुक्याला सांगायची गरज नाही.